नमस्कार. आज आपण मल्टीसिम या सॉफ्टवेअरवरती RC सिरीज सर्किट हे सर्किट तयार करून पाहणार आहोत. RC सिरीज सर्किट म्हणजेच रेझिस्टर आणि कॅपॅसिटर हे आपल्याला सिरीजमध्ये कनेक्ट करायचं आहे आणि याला आपण AC सप्लाय देणार आहोत आणि रेझिस्टर आणि कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय येतं आहे ते आपण पाहणार आहोत. तसंच या सिरीज सर्किटमधून फ्लो होणारा जो काही करंट आहे तो पण किती येणार आहे हे आपल्याला पाहायचं आहे. पहिले ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे रेझिस्टर आणि कॅपॅसिटर. त्यासाठी प्लेस बेसिक याच्यामध्ये आपण जाणार आहोत. इथं क्लिक करून त्यानंतर याच्यामध्ये रेझिस्टर आहे. त्या रेझिस्टरमध्ये आपल्याला पाहिजे त्या व्हॅल्यूचा रेझिस्टर आपण घेऊ शकतो. मी 100 ओहमचा एक रेझिस्टर घेतला. तो रेझिस्टर इथं प्लेस केलेला आहे. नंतर कॅपॅसिटर, मग एक कॅपॅसिटर घेतलेला आहे. तो कॅपॅसिटर पण इथं प्लेस केलेला आहे. आणि यानंतर आपल्याला लागणार आहे तो व्होल्टेज सोर्स. हा जो व्होल्टेज सोर्स आहे तो आपल्याला प्लेस सोर्सेसमध्ये याच्यामध्ये सिंगल व्होल्टेज सोर्स, या सिंगल व्होल्टेज सोर्समध्ये AC सोर्स आहे. हा AC सोर्स आपण घेणार आहोत आणि हा AC सोर्स आपण इथं प्लेस केलेला आहे. त्यानंतर आपल्याला याच्यासाठी ग्राउंड, तर पॉवर सोर्समध्ये गेल्यानंतर इथं ग्राउंड हा ऑप्शन आहे. त्याच्यावरती क्लिक केलं, ओके केलं आणि हा ग्राउंड टर्मिनल आपल्याला इथं मिळाला. ओके, तर मी हे क्लोज करून टाकतो. इथं जे काय व्होल्टेज आहे ते व्होल्टेज आपण ॲडजस्ट करू शकतो. पहिलं मी 100 व्होल्ट घेतो. फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज घेतलेली आहे. ओके, हा जो लेबल आहे त्याला मी V कॅपिटल V असं म्हणलेलं आहे. नंतर आपल्याला याचे कनेक्शन करायचे. तर कनेक्शन करण्यासाठी ह्याच्यामध्ये आपल्याला पहिलं कनेक्शन करून घेऊ. हे कनेक्शन केलं. त्या कॉम्पोनंटच्या जवळ गेल्यानंतर आता हा जो कर्सर आहे तो चेंज झालेला दिसेल, तो मला असं डॉट आलेला दिसेल, त्यावेळेस क्लिक करायचं आणि जिथं कनेक्ट करायचं तिथं पुन्हा एकदा क्लिक करायचं. कॉम्पोनंटला इथं क्लिक केलं, पुन्हा एकदा क्लिक करा. असं आपण याच्यामध्ये करू शकतो. आता आपल्याला रेझिस्टर आणि कॅपॅसिटर याच्या अक्रॉसचं व्होल्टेज मोजायचं आहे. त्यासाठी व्होल्ट इंडिकेटर, त्यासाठी आपण पहिलं कुठे गेलो, इथं प्लेस इंडिकेटरमध्ये गेलो. त्याच्यामध्ये व्होल्टमीटर आहे. त्या व्होल्टमीटरमध्ये हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल व्होल्टमीटर आहे. मी हॉरिझॉन्टल व्होल्टमीटर घेतो. इथं एक आपल्याला व्होल्टमीटर लागणार आहे. ओके, तसंच इथं एक व्होल्टमीटर आपल्याला लागणार आहे. ओके, असं मी व्होल्टमीटर घेतले. आता हे जे व्होल्टमीटर आहे ते बाय डिफॉल्ट DC असतात. तर आपल्याला आपण सप्लाय AC घेतलेला आहे. त्यासाठी पहिलं आपल्याला हा चेंज करावा लागेल, DC ऐवजी AC. तसंच लेबल, हा व्होल्टेज जे आहे ते कशाच्या अक्रॉसचं व्होल्टेज दाखवणार आहे, तर रेझिस्टरच्या अक्रॉसचा व्होल्टेज दाखवणार आहे. म्हणून मी इथं VR घेतलेला आहे आणि हा जो आहे तो आपण AC मध्ये घेतला आणि तो कॅपॅसिटरच्या अक्रॉसचा व्होल्टेज दाखवणार आहे, म्हणून इथं VC असं मी त्याला लेबल दिलेलं आहे. ओके, नंतर ह्याचं कनेक्शन करूया आपण. इथं गेल्यानंतर क्लिक, जिथं कनेक्ट करायचं तिथं पुन्हा एकदा क्लिक. त्याच्या टर्मिनलला एकदा क्लिक करा, जिथं कनेक्ट करायचं तिथं क्लिक करा. ओके, नेहमी आपण व्होल्टमीटर हा त्या कॉम्पोनंटला पॅरललमध्ये जोडतो, लक्षात ठेवा. व्होल्टमीटर कसा जोडलेला असतो, पॅरललमध्ये. पॅरललमध्ये म्हणजे ह्या कॉम्पोनंटचे 2 टर्मिनल ह्या व्होल्टमीटरच्या 2 टर्मिनलला आपण जोडलेले असतात.
तसंच आपल्याला इथून फ्लो होणारा करंट पण मेजर करायचा आहे. करंट मेजर करायचं असेल तर आपल्याला ॲमीटर घ्यावा लागेल. त्यासाठी मी ॲमीटर घेतो. हा जो ॲमीटर आहे तो वर्टिकल ॲमीटर एक घेतो मी असा. हा ॲमीटर प्लेस करण्यासाठी आता इथं आपल्याला जागा करावी लागेल. ही वायर कट करतो, ॲमीटर इथं प्लेस करतो आणि पुन्हा आपण कनेक्शन करू. हे इथं कनेक्ट केला, हा इथं कनेक्ट केला. ओके, हा ॲमीटर पण बाय डिफॉल्ट DC असतो. त्याच्यामध्ये जाऊन आपल्याला हा मोड AC सिलेक्ट करावा लागतो. त्यानंतर हे जे काही लेबल आहे ते हा आपण करंट मोजणार आहे. त्यासाठी मी इथं कॅपिटल I करंटसाठी. ओके, म्हणजे इथं आपण व्होल्टेज मोजतोय V, इथं आपण टोटल करंट मोजतोय I, इथं आपण रेजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज VR मोजतोय आणि इथं कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज VC मोजतोय. ओके, हे आपले कनेक्शन झाले. आता सिम्युलेशन रन करण्यासाठी इथं रनचं बटन आहे ते प्रेस करू शकता किंवा F5 प्रेस करू शकता. सिम्युलेशन रन झालेलं आहे. रन झाल्यानंतर इथं आपल्याला करंट दाखवलेला आहे. इथं रेजिस्टरच्या अक्रॉसचं जे काय व्होल्टेज आहे ते दाखवलेलं आहे. इथं कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज दाखवलं आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू चेंज करू शकतो. म्हणजे याच्यामधली कुठली व्हॅल्यू, रेजिस्टरची व्हॅल्यू चेंज करू शकतो, कॅपॅसिटरची व्हॅल्यू चेंज करू शकतो. ते चेंज करण्यासाठी मी स्टॉप करतो. आता मी रेजिस्टर आणि कॅपॅसिटरची व्हॅल्यू नाही चेंज करत, तर फक्त व्होल्टेजची व्हॅल्यू चेंज करतो. तर हे व्होल्टेज मी 120 घेतलं. पहिलं आपण 100 घेतलं होतं. आता मी 120 व्होल्ट एवढं व्होल्टेज घेतलेलं आहे इथं आणि पुन्हा एकदा मी रन करतो. या व्हॅल्यू तुम्हाला चेंज झालेल्या दिसतील. ओके, करंट VR VC. तसंच आपण पुन्हा एकदा व्होल्टेज चेंज करून बघू. 140 व्होल्ट. ओके, आता मी 140 व्होल्ट केलं आणि पुन्हा एकदा रन केलं तर ह्या व्हॅल्यू चेंज होतील. ओके, ह्या व्हॅल्यू अशा चेंज झालेल्या आहेत. ओके, अशा रीतीने आपण RC सिरीज सर्किट याचं सिम्युलेशन पाहिलं, जे आपण मल्टीसिम या सॉफ्टवेअरमध्ये केलेलं आहे. ओके, असं आपण रेजिस्टरच्या व्हॅल्यू चेंज करून पण पाहू शकतो, कॅपॅसिटरच्या व्हॅल्यू चेंज करून. पण एकदा पाहू रेजिस्टरची व्हॅल्यू. तर इथं 100 आहे, ते मी चेंज करतो. 100 ऐवजी मी 20 ओहम घेतो आणि पुन्हा एकदा आपण रन करू. ओके, रन करावं लागतं तर ते चेंज होणार नाही, तर त्या पहिल्या जे काय व्हॅल्यू आहे तेच ते दाखवतं. त्यासाठी तुम्हाला रन करावं लागेल. ओके, असं आपण रन केलं तर ह्या व्हॅल्यू चेंज झालेल्या तुम्हाला दिसतील. असं आपण RC सिरीज सर्किट हे सिम्युलेशन करून पाहिलेलं आहे.